पुण्यातील मंगेशकर रुग्णालयामध्ये भिसे यांचा बाळंतपणी मृत्यू झाल्याप्रकरणी अनेक ठिकाणी गदारोळ उमटले। त्यानंतर पाहायला गेलं तर डॉक्टरांवरती देखील ठपका ठेवण्यात आला आणि रुग्णालयावरती व्हैसास यांच्या बाजूने आता आपल्यासोबत आहेत IMA असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र डॉक्टर संतोष कदम। सर, काय सांगाल एकंदरीत ह्या प्रकरणाकडे कसं बघतात आणि तुम्ही थेट आता डॉक्टरांची बाजू मांडलेली आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे। पाहायला गेलं त्यांचा जो भिसेंचा मृत्यू झाल्याप्रमाणे अहवाल देखील येणं बाकी आहे। सौ मिसेस भिसे यांचा जो मृत्यू झाला आहे तो खरोखरच अनफॉर्च्युनेट आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आमच्या संवेदना आहेतच। मात्र हे कुठंतरी का झालं हेही थोडंसं बघितलं पाहिजे की या रुग्णाला अगदी व्यवस्थितपणे डॉक्टरांचा सल्ला दिला गेला होता की तिला दोन्ही साईडच्या ओव्हरीचा कॅन्सर असल्याकारणाने त्याची कॅन्सरची ट्रीटमेंट जवळपास 3-4 वर्ष होऊन तिला या आजारातून, या दुर्धर आजारातून बाहेर काढण्यात आलं होतं आणि तू प्रेग्नंट राहू नको आणि बाळ अडॉप्ट कर असं सांगितलं होतं। परंतु या डॉक्टरांचा सल्ला कुठंतरी मानण्यात आलेला नाही आहे आणि मग कृत्रिम गर्भधारणा करून प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। तर त्यामुळे ही गुंतागुंत याच्यामध्ये एक्सपेक्टेड होती आणि ती गुंतागुंत दुर्दैवाने झाली आणि सगळे मग ते IVF इंदिरा हॉस्पिटलमध्ये गर्भधारणा झाली कृत्रिम आणि त्याच्यानंतर तिचं सिझेरियन झालं, प्लॅन सिझेरियन झालं त्या सूर्या हॉस्पिटलमध्ये, जे की फार हाय एंड हॉस्पिटल आहे आणि तिथे ते सिझर झाल्याच्यानंतर गुंतागुंत झाली जी एक्सपेक्टेड असते अशा प्रकारच्या पेशंटमध्ये आणि त्याच्यानंतर तिला मणिपाल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं, ते सुद्धा हाय एंड आहे आणि तिचा तो दुर्दैवी मृत्यू झाला। तर त्या कुटुंबाच्या प्रती संवेदना आहेत आमच्या आणि परत एकदा मला ह्या समाजाला तेच सांगायचं आहे की डॉक्टरांचा सल्ला कृपया पाळा आणि रुग्णाचा जीव आहे तो धोक्यात घालू नये। डॉक्टरांवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे, आगाऊ पैसे देखील मागण्यात आले होते, त्यामुळे उपचार कुठंतरी कमी पडला की काय आणि अशा प्रकारे डॉक्टर व्हैसास यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करावा अशी भिसे यांच्या कुटुंबाची मागणी आहे। त्यामुळे नक्की डॉक्टरमध्ये आता कुठंतरी आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल होतो की रुग्ण तुमच्या अंडरमध्ये ट्रीटमेंटमध्ये असल्यानंतर पेशंट ॲडमिट झालेला आहे, तुम्ही बघण्यासाठी वेळ लावलेला आहे किंवा बघितलं परंतु जी उपचार वेळीच जो उपचार चालू करायला हवा होता तो उपचार चालू केलेला नाही आहे किंवा उपचार चालू करत असताना जो एक्सपेक्टेड उपचार आहे, ट्रीटमेंट आहे तो तुम्ही केलेला नाही आहे किंवा तुमच्या उपचारामध्ये काही त्रुटी राहून गेल्या आणि त्याच्यामध्ये जर रुग्ण दगावला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो। या प्रकरणामध्ये पेशंट ॲडमिटच नाही झालेला आहे आणि डॉक्टर सुश्रुत गैसासाने मागच्या टर्मला या पेशंटला चांगली ट्रीटमेंट करून ओव्हरीच्या कॅन्सरमधून बाहेर काढलेला आहे आणि सल्ला दिला होता की तू प्रेग्नंट वगैरे राहू नकोस, बाळ अडॅप्ट कर। मात्र त्यांनाही एक धक्का बसला जेव्हा पेशंट फोन करून त्यांच्याकडे आला 7 महिन्याची प्रेग्नंट आहे। थोडं ते नाराज पण झाले, त्यांनी नाराजी व्यक्त केली, परंतु आता जे काय आहे ते आपल्याला उपचार करणं आवश्यक आहे म्हणून सगळं त्यांनी पेशंटचा OPD बेसिसला आलेली पेशंट आहे, इमर्जन्सीमध्ये आली नव्हती, ती नाव नोंदवण्यासाठी आली होती गरोदर म्हणून। तर त्यावेळेला डॉक्टर सुश्रुत गैसाने सगळं पाहून तिला सांगितलं की आता तुझी जी आहे वर खालच्या बाजूला असल्याकारणाने कॅन्सरची ट्रीटमेंट झाली असल्याकारणाने तू अतिशय हाय रिस्क आहेस आणि जरी तू लेबरमध्ये नाही आहेस तर तू हॉस्पिटलमध्येच ॲडमिट झालं पाहिजे। मग आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल म्हटल्याच्या नंतर साहजिकच आहे, नातेवाईकाला या हॉस्पिटलचा अनुभव आहे, चॅरिटेबल जरी असलं तरी तर काही खर्च लागतोच। मागच्या वेळेलासुद्धा जो काही खर्च झाला त्या 50% हॉस्पिटलने कन्सेशन दिलं होतं आणि बाकीचं पण बिल भरलं की नाही भरलं याच्याबद्दल थोडी शंकाच आहे, नाही भरलं असं म्हणतात आणि माफ करण्यात आलं। त्यामुळे त्यांना हे माहीत होतं की या हॉस्पिटलमध्ये कन्सेशन वगैरे सगळं काही डिस्काउंट वगैरे पण मिळतं, चॅरिटीने होतं। तर त्यांनी तरीसुद्धा विचारलं की मग डॉक्टरने सांगितलं की 7च महिन्याची असल्याकारणाने तुझं आता आपल्याला सिझर करून बाळं बाहेर काढावं लागतील, आज ना उद्या परवा 4 दिवसात। बाळं 2-2 महिने आपल्याला NICUमध्ये त्याला उपचार करावे लागतील, ज्याची ट्रीटमेंट बऱ्यापैकी महाग असते। तर साधारणतः मग डॉक्टर काय खर्च येतो, काय खर्च लागू शकतो असं पेशंट विचारतातच आणि मला वाटतं की त्यांनी फक्त काय लागू शकतं ह्याचं एक इस्टिमेट दिलेलं आहे। ते डॉक्टर ॲडमिनिस्ट्रेशनमधले नाही आहेत, उपचार करणारे डॉक्टर, हे लक्षात घ्या। ते डिपॉझिट न घेता ॲडमिट करायचं की नाही करायचं त्यांचा तो अधिकारच नाही आहे, ते त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनकडे जायला पाहिजे। चॅरिटीचं ऑफिस असतं अशा हॉस्पिटलमध्ये, तिथं जाऊन त्यांनी ते फॉर्म भरायला पाहिजे। ते त्यांना माहीत होतं की कोण ह्याचं डिसिजन घेतं। त्यांनी डॉक्टर धनंजय केळकरांना फोन पण केला, जे ॲडमिनिस्ट्रेशन आहेत जे या डिपॉझिटबद्दल कॉल घेतात, परंतु ते ऑपरेशन थिएटरमध्ये होते आणि जेव्हा ते ऑपरेशन संपून बाहेर आले आणि त्यांनी मग निरोप दिला की तुमच्याकडे काय तेवढे भरा आणि आपण उपचार चालू करून देऊ, परंतु तो पण पेशंट निघून गेला होता। आणि पहा, एवढ्या गडबडीतून सुद्धा डॉक्टर सुश्रुत गैसासांना हा मेसेज मिळाल्याच्या नंतर की ॲडमिनिस्ट्रेशनमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला की पेशंटला ॲडमिट करून घ्या, डिपॉझिट वगैरे आपण बघता येईल काय करायचं ते। तर त्यांनी स्वतःहून त्या पेशंटच्या नवऱ्याला फोन केला, परंतु त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही, फोन उचलला नाही। ह्याच्यामध्ये सुश्रुत गैसाची कशी काय चूक होऊ शकते?
IVF मार्फत देखील गर्भधारण पद्धत त्यांनी अवलंबली होती. काय एकंदरीत प्रकार आहेत? IVF म्हणजे पहा, या पेशंटचे दोन्ही अंडाशय काढून टाकण्यात आली होती आणि अंडाशय काढून टाकल्यामुळे त्याच्यातून जो अंडा येतो गर्भधारणा होण्यासाठी तो तिच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे बाहेरून अंडा पेरला जातो आणि मग ते कृत्रिम गर्भधारणा केली जाते. तर हे IVF सेंटरमध्ये, इंदिरा IVF सेंटरमध्ये, हाय एंड सेंटरमध्ये त्यांनी जाऊन हे उपचार घेतलेले आहेत, जे नको होते करायला. की तिला क्लिअर सल्ला गेला होता की तुम्ही एखादं बाळ अडॉप्ट करा. एखादं बाळ अडॉप्ट केलं असतं तर यांच्या वंशाला दिवाही मिळाला असता आणि जे बाळ पोरकं होतं, ज्याचे आईवडील कोणीच नव्हते, त्या बाळाला एक चांगलं घर मिळालं असतं. कर्करोगापासून कुठेतरी मुक्तता झाली होती का त्यांची? कर्करोगापासून तिची संपूर्ण मुक्तता झाली होती. परंतु आत्ताच कर्करोग होऊन गेले असल्या कारणाने, तिला अंडाशय नसल्या कारणाने जर ती प्रेग्नंट राहिली तर याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याचं रेकॉर्ड सगळीकडे आपलं लिटरेचर आहे. तर तीच तिला सांगण्यात आलं होतं की अशा पेशंटनी प्रेग्नंट राहू नये असंच म्हटलं जातं. कारण प्रेग्नंट राहिल्याच्यानंतर प्रेग्नन्सी एक अशी कंडिशन असते ज्याच्यामध्ये बरेचसे नॉर्मल पेशंट नसेल तर बरेचसे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. पहिले ती कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेली, त्याच्यानंतर पुढचं तिने हॉस्पिटल गाठलं, त्यानंतर आता कुठंतरी मंगेशकर दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयावरती आता ठपका ठेवला जातो, आरोप केले जातात. तिने एकतर ते IVF इंदिरा IVF सेंटरमध्ये जाऊन कृत्रिम गर्भधारणाची ट्रीटमेंट उपचार घेतले. त्याच्यानंतर 7 महिने 7 महिन्याच्या प्रेग्नन्सीपर्यंत तिने कुणाकडे कार्ड बनवलं होतं. ANCचं आपण रजिस्ट्रेशन करतो गर्भधारणा असलेल्या बाईचं, तर ते कुठं केलं होतं ते काहीच माहिती नाही. तिथे डायरेक्ट 7व्या महिन्यामध्ये या हॉस्पिटलमध्ये दीनानाथ मंगेशकर मागच्या वेळेलाही चांगली ट्रीटमेंट असल्या कारणाने तिथे परत ते इकडे आले आणि मग ही सगळी केस तपासून OPD बेसिसवरती आलेली आहे ती केस. तर तिथे मग त्या डॉक्टरांनी तो सल्ला दिला होता सुश्रुत गायसाने की आपल्याला तुम्हाला ॲडमिटच करून ठेवावं लागेल आणि मग आपण पुढचे उपचार करू. त्याच्यानंतर ती इथे ॲडमिट नाही झाली तर डॉक्टरांनी अंदाज दिलाच होता की समजा जर तुम्हाला इथे जमत नसेल तर तुम्ही BJ मेडिकल कॉलेजला जाऊ शकता. असं कळतं की ते BJ मेडिकल कॉलेजलाही गेले. BJ मेडिकल कॉलेज हे फार जुनं मेडिकल कॉलेज आहे, 1000 बेडपेक्षा जास्त असलेलं सगळे डिपार्टमेंट आहे. तिथं काय ॲडमिट झाली नाही याचीसुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे असं मला वाटते. तिथून ते सूर्या नर्सिंग होमसारख्या हॉस्पिटलला गेले, जे सुद्धा हाय एंड हॉस्पिटल आहे. आणि तिथे दुसऱ्या दिवशी, लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर तिचं सिझर करून तिची बाळं बाहेर काढलेली आहेत. आणि ती सिझर झाल्याच्यानंतर त्या सिझरमध्ये ती गुंतागुंत झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग गुंतागुंत झाल्याच्यानंतर तिसऱ्या हॉस्पिटलला तिला शिफ्ट केलं, मणिपाल हॉस्पिटलला, जे सगळ्या बाकीच्या गोष्टीसाठी, अशा इमर्जन्सीसाठी चांगलं प्रतीत हॉस्पिटल आहे. आणि तिथे सगळ्या डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाने सुद्धा मला वाटतं की यश आलेलं दिसत नाही आणि तो तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता कुठेतरी हॉस्पिटल चालवणं आता कठीण झालेलं आहे. डॉक्टरांवरती अशा प्रकारचे अनेक वेळा हल्ले होतात. मात्र कुठेतरी आता त्या कुटुंबियांतील आता BC कुटुंबीय देखील दुःखात आहे. मात्र कुठेतरी डॉक्टरांसंदर्भातल्या या बाबतीबाबत IMA कडनं तुमचं काय म्हणणं असतं? मला एक सांगायचं आहे की डॉक्टर सुश्रुत गायसाला तुम्ही किती बरीचा बकरा बनवला आहे. तो तिथे चॅरिटेबल हॉस्पिटलला सेवा देणारा डॉक्टर आहे. तो त्यांनी चांगल्या ठिकाणाहून MD केली. त्याचे आईवडीलसुद्धा MD गायनिक होते. त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, बऱ्यापैकी चाललेलं आहे. तरीसुद्धा तो तिथे काम न करता या हॉस्पिटलला रोज येऊन प्रवास करून रोज मागच्या इतक्या वर्षापासून सेवा देतो आहे. का? कारण अशा ठिकाणी भरपूर फॅसिलिटी असतात, वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर रुग्ण पण ट्रीटमेंट करायला मिळतात आणि त्याच्यातून एक आनंद मिळतो. पण ह्याच्यातून डॉक्टरांना काय मिळतं? चॅरिटेबल हॉस्पिटलमधून डॉक्टरांना काही मिळत नाही. डॉक्टर ते चेकसुद्धा पाहत नाहीत, इतकी निग्लिजेबल अमाऊंट असते. OPDमधून 10 रुपये, ऑपरेशन केल्याच्यानंतर 200 रुपये, फक्त एक मानसिक समाधानासाठी येतात. जर तुम्ही अशा पद्धतीने जर बळीचा बकरा बनवणार असाल व तुम्ही हॉस्पिटल उभा कराल, हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला 6 एकरची जागा दानशूर व्यक्तीने दिली आणि सगळे डोनेशन मिळून हाय इक्विपमेंट, सगळे बिल्डिंग बांधली गेली. हे सगळं तुम्ही उभा करू शकाल. डॉक्टर कुठून आणाल? डॉक्टरांनी इथे सेवा मागच्या 25 वर्षापासून, आज त्या हॉस्पिटलला 25 वर्ष होत आहेत, मागच्या एक पिढीनी जे आता 55-60 वर्षामध्ये गेलेले आहेत, मागच्या 25 वर्षापासून ते वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट इथं सेवा देत आहेत, निग्लिजेबल चार्जेस घेऊन, पैशासाठी नाही, सेवाभावनेतून. त्यांच्यावर काय परिणाम होईल? हे डॉक्टर अशा सेवाभावी हॉस्पिटलला सेवा द्यायला धजावणार नाहीत असं केलं तर. अनामत रक्कम अनेक हॉस्पिटलमध्ये घेतली जाते, त्यांना त्याचं दिलं जातं कोटेशन. मात्र याबाबत काय सांगाल? अनामत रक्कम अनेक हॉस्पिटल घेत असतात, त्या देखील आता अनेक आरोप होतात. याच्यामध्ये मला वाटतं की सतत सांगतोय की 4 प्रकारचे हॉस्पिटल आहेत. एक आहे चॅरिटेबल हॉस्पिटल, एक आहे म्युन्सिपल हॉस्पिटल म्हणजे महानगरपालिकेचे हॉस्पिटल, ज्याच्यामध्ये काही चार्जेस लागत नाहीत, अगदी मिनिमल असतात, डिपॉझिट नसतं, काही नसतं, गोरगरीब रुग्ण तिकडे जातात. दुसऱ्या प्रकारचं हॉस्पिटल आहे चॅरिटेबल हॉस्पिटल. या चॅरिटेबल हॉस्पिटलला अनेक प्रकारच्या सुविधा या गव्हर्नमेंटकडून मिळतात. जसं दीनानाथ मंगेशकरला लँड मिळालेली आहे, जागा मिळालेली आहे, बाकीच्या पण गोष्टी मिळतात. टॅक्सेशनमध्ये त्यांना शासनाची मदत मिळते. त्यामुळे अशा ठिकाणी डिपॉझिट वगैरे घेऊ नये असं शासनाने पण तो पत्र काढलेला आहे. तिसरं जे हॉस्पिटल आहे ते आमच्यासारखे प्रायव्हेट नर्सिंग होम आहेत.
आता जे प्रायव्हेट नर्सिंग होम छोटे छोटे नर्सिंग होम आहेत एका सिंगल डॉक्टरचे हॉस्पिटल, याच्यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारच्या शासनाच्या सवलती घेत नाही ना. मग आम्हाला जर आमचं स्वतःचं 10 बेडचं हॉस्पिटल चालवायचं असेल, आमच्याकडे 10-20 लोकांचा स्टाफ आहे, त्यांना पगार करायचे आहेत, सगळे काही गोष्टी आम्ही सगळे चार्जेस भरतो, शासनाचे सगळे जे काही फीस असतात ते भरतो. तर हे आम्हाला कुठंतरी जे रेग्युलर रुग्ण आहेत, जो समजा गंभीर फक्त सिरियस जे पेशंट येतात इमर्जन्सीमध्ये, या अशा इमर्जन्सीच्या पेशंटमध्ये आमची कुठलीही हॉस्पिटलचा ॲडव्हान्स मागत नाहीत. पहिले आम्ही त्याला स्टेबल करतो आणि जर तो अफोर्डिंग नसेल तर मग पुढे त्या प्रकारच्या हॉस्पिटलला त्यांना शिफ्ट करतो आम्ही, चॅरिटेबलला म्हणा किंवा शासनाच्या हॉस्पिटलला म्हणा किंवा मग असं. इमर्जन्सीमध्ये डिपॉझिट आम्ही मागत नाही. परंतु इमर्जन्सी नसेल, एखादा क्रॉनिक इलनेसनं जर पेशंट आला असेल किंवा त्याची प्लॅन सर्जरी आहे, तर ह्याच्यामध्ये आम्हाला डिपॉझिट घ्यायची प्रायव्हेट नर्सिंग होमला ही मुभा दिलीच असली पाहिजे. आणि चौथं जे हॉस्पिटल आहे ते कॉर्पोरेट हॉस्पिटल. ते कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तर डिपॉझिटशिवाय ॲडमिशनच होत नाही. परंतु आमच्यासारखे नर्सिंग होम जर जगायचे असतील तर त्यांना कुठेतरी आम्ही खर्चाचा अंदाज देतो. आता एखाद्याचं ऑपरेशन प्लॅन करून ठरवलेलं आहे, त्याचं आता खोलेसिस्टेक्टॉमी करायचं किंवा अपेंडिक्स ऑपरेशन करायचं, आम्ही त्याला अंदाज देतो की तुला 40,000 रुपये लागतील, तू 20,000 भर, 20,000 नंतर जाताना भर. पेशंटची पण मानसिक तयारी होते. याच्यामध्ये डिपॉझिट घेऊच नाही असं म्हणणं चुकीचं आहे. कारण आम्हाला आमचं हॉस्पिटल चालू करणं, आमची उपजीविका भागवणं आणि प्रॅक्टिस करण्याचा अधिकार हा आम्हाला घटनेनं दिलेला आहे. अहवाल येणार आहे, त्यामुळे अनेकांना या ठपका ठेवला जाणार आहे. पाहायला गेलं तर डॉक्टर केळकर असतील, वैसास असेल आणि रुग्णालयावर देखील ठपका ठेवला जाणार आहे. का वाटतं, कशा प्रकारचा अहवाल यावा, काय मागणी असणार आहे मुख्यमंत्री आणि या ठिकाणी तुमचं शासनाला? माझं याच्यामध्ये एकच म्हणणं आहे की सेवाभावावृत्तीने जे काम करणारे डॉक्टर गैसास आहेत त्यांना बळीचा बकरा नाही बनवायला पाहिजे. त्यांनी त्यांचं काम केलं आहे, पेशंट रुग्ण तपासलेलं आहे, सगळं दिलं आहे. फक्त जर खर्च त्यांनी विचारला असेल त्याचा एक अंदाज दिला आहे. फक्त तेवढ्या गोष्टीसाठी त्यांना सुलिफाय करणं बरोबर नाही आहे. बाकी राहिली गोष्ट कुठल्या हॉस्पिटलची चूक आहे, मला वाटतं की मी त्याच्यावरती कॉमेंट करू नये. शासनाची कमिटी तिथं बसलेली आहे, ते व्यवस्थित त्याचा सगळा अभ्यास करत आहेत आणि खरोखर जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावरती कारवाई होईलच. इंडियन मेडिकल असोसिएशन कशा प्रकारचे पाठिंबा असणार आहे डॉक्टरांचं? आम्ही बिलकुल डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्या पाठीशी आहोत, कारण ते सेवाभावीने काम करणारे डॉक्टर आहेत आणि त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये कुठलीही कसूर केलेली नाही. रुग्णांनी विचारल्यामुळे त्यांनी फक्त काय अंदाजित खर्च सांगितलेला आहे. डिपॉझिट न घेता सुद्धा ॲडमिट करणं न करणं तो त्यांचा अधिकार नाहीच आहे, तो ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. त्यामुळे डॉक्टर सुश्रुत गैसासावर कारवाई करण्यात येऊ नये. याच्याने डॉक्टर डिमॉरलाइज होतील सगळे आणि अशा प्रकारच्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये, धर्मादाय हॉस्पिटलमध्ये किंवा शासनाच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑनरी म्हणून डॉक्टर काम करतात, ते पुढे येणार नाहीत. काय मागणी असणार मुख्यमंत्र्यांकडे तुमची? मुख्यमंत्र्याला आमची एकच मागणी आहे की डॉक्टरांना भयमुक्त वातावरण निर्माण करून द्या, तरच आम्ही चांगल्या पद्धतीने कुठल्याही आलेल्या इमर्जन्सी आम्ही त्या इमर्जन्सी हँडल करू शकतो. नाहीतर मग डॉक्टरांना डिफेन्सिव्ह प्रॅक्टिस करायला लागते. एखादा रुग्ण गोंधळ घालू शकतो असं जर भीती वाटली तर मग तो सिरियस पेशंटला पुढच्या हॉस्पिटलला पाठवणे, तिथून त्यांनी अजून पुढच्या हॉस्पिटलला पाठवणे, अशा प्रकारचा कल व्हायला लागतो. याच्यामध्ये पेशंटचंच कुठंतरी नुकसान होतं आणि हे गोल्डन आवर जे आहे ते ट्रीटमेंट व्हायला पाहिजे पेशंटला आणि आम्ही तो सेवाभावी आम्ही वृत्ती घेतलेली आहे की कुठल्याही पेशंटचा जीव वाचवण्याचा. याच्यासाठी भयमुक्त वातावरण आम्हाला निर्माण करून दिलं पाहिजे असं शासनाकडून आमची अपेक्षा आहे आणि देवेंद्र साहेब फडणवीस देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. नक्कीच हे होते IMA असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र डॉक्टर संतोष कदम. त्यांनी सांगितलं भयमुक्त असं वातावरणात डॉक्टरांना राहून द्या अशी मागणी देखील शासनाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाच्या संदर्भातला कशा प्रकारचा अहवाल या ठिकाणी येतो हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे.